आज आपण कैरीचा गुळंबा कसा करायचा ते पाहणार आहोत. तर मी कच्ची कैरी घेतली आहे, एक मोठी स्वच्छ धुवून, आणि त्याचं वरचं साल काढून आपण त्याला खिसून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये कैऱ्या मिळतात तर हे आपण बनवून ठेवू शकतो. ह्याची अशी साल काढून घ्यायची आहे आणि छान आपण खिसणीने खिसून घ्यायचं आहे. मी गूळ घालून बनवत आहे, तुम्ही साखरेचाही वापर करू शकता किंवा दोन्ही थोडं थोडं घालू शकता. मी नुसत्या गुळाचाच बनवत आहे. खूप जणांना शुगरचा वगैरे प्रॉब्लेम असतो, गुळाचा खाऊ शकतात. असं खिसणीने आपण खिसून घ्यायचं आहे. पूर्ण एक आंब्याचा बनवला आहे मी. असे लांब लांब खिस पडतात छान. जास्त वेळ लागत नाही बनवायला, पटकन बनतं आणि तोंडी लावण्यासाठी वगैरे छान ऑप्शन आहे. लहान मुलांना जामच्या ऐवजी आपण हे चपातीला लावून देऊ शकतो किंवा फ्रीजमध्ये पण ठेवून हे आठवडाभर खाऊ शकतो. वर्षभरासाठीही बनवला जातो, पण मी हा कमी बनवला आहे. वाटीनं याचं खिस मोजून घ्यायचं. म्हणताना त्याच वाटीनं आपल्याला गूळ घालता येतो. आपली कैरी जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. कैरीच्या आंबट गोडपणावर गूळ घाला. आता एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपला कैरीचा खिस घालून घ्यायचा आहे. 2 वाट्या कैरीचा खिस आहे. त्यामध्ये मी 2 वाट्याच गूळ पावडर वापरला आहे. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर गुळाला तुम्ही मिक्सरला फिरवून किंवा असं खलबत्त्याच्या दगडाने ठेचून घेऊ शकता. तसंच टाकलं तर मेल्ट व्हायला वेळ लागेल. मीडियम गॅसवर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही आपल्याला. पाहू शकता पावडर असल्यामुळे लवकर मेल्ट झाली आहे. गुळाचे खडे असतील तर वेळ लागतो, पण असं नाही वेळ लागत. याची शॉर्ट व्हिडिओ पण मी बनवला आहे. आता दालचिनी आणि लवंग घालून घेऊया. याच्याने टेस्ट आणखी छान येते खड्या मसाल्याने. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालते, पण घातल्याने टेस्टमध्ये अजून जास्तच छान फरक पडतो. पाहू शकता आता कलर किती छान आला आहे. ते गुळानुसार आपल्या गुळंब्याचा कलर येतो. गुळाला जास्त शिजवलं जात नाही, नाहीतर तो कडवटपणा होतो. म्हणून आता विलायची घातली आहे याच्यामध्ये, ताजी कुटून घेतलेली. याच्याने फ्लेवर छान येतो, नक्की घाला. पाहू शकता आता एक आपल्याला मिनिटभर ठेवायचं आहे. जास्त ठेवलं तर थंड झाल्यानंतर आणखी जास्त घट्ट होईल, कारण बंद केल्यानंतर ही पॅन थोडा वेळ गरमच राहतो. म्हणून थोडा वेळ लवकरच बंद करायचा. आपला गुळंबा बनून तयार आहे. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडेल. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.